नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री आनंद चरितामृत अध्याय 11. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, मुन्नी गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. दयाची लीलावंती लोकतिनी, नृपेक्षी कदा रामदासाभिमानी. सेवा करावी गुरुराजे यांची, चिंता हरावी सकळी मनाची. सांभाळ माझा बरवा करावा, आनंदमूर्ती मनी आठवावा. नेणो निकोणी पुसतील मूळ, कृष्णातिरी क्षेत्रची ब्रह्मनाळ. कृष्णान वेदा उभया वाहती, त्या संगमी वास आनंदमूर्ती. श्री गणेशाय नमः. श्री आनंदमूर्तये नमः. शालिवाहन शके 1600, त्यावर 8 विशेष. क्षय नाम संवत्सरास चैत्र शुक्ल नवमी दिनी. भीमवार पुष्य नक्षत्र, सुकर्म नामा योग पवित्र. तुळ राशीच गुरु साचार, भाग्ये सुदीन उदेला. आनंदमूर्ती सांगले हुनी, कृष्णातिरी वृंदावनी. सन्निधानी येऊनी मनी, कल्पिले ते परिसेजे. श्रीने आपणा उपासना, श्रीरामचंद्राची कथिली जाणा. तदनुसार श्रीच्या वचना, अनुरूपनो हे आजुनी. आज रामनवमी पुण्यदिन, व्हावे राम जन्म कीर्तन. उदयिक येथे पारणे, ब्राह्मण भोजन करावे. ऐसे चित्ती धरिले, स्नान संध्यादिक साधिले. कीर्तनासी उद्युक्त झाले, मग अत्यंत तये वेळी. कीर्तन करावया हरिदास, नसे कोणी समयास. शांभट जोशी आपले शिष्य, सांगलीचे मिराशी. त्याचे आणून केली आज्ञा, कीर्तन करावे गा सुज्ञा. श्री गुरु तुझला प्रज्ञा, देतील कीर्तनी निश्चये. आता न करोनी व्यवधान, करी राम जन्म कीर्तन. येरे अवश्य म्हणून उभा ठाकला कीर्तनी. श्रीचे पादुका वरील शमी, श्यामभटास देती स्वामी. येरे बक्षुन मनोधर्मी, श्री पादरदयी आठवी. कीर्तन करावया जोगी, बुद्धी अनुकूलतया लागी. होऊनी राम जन्म प्रसंगी, अनुसंधान चालविले. कीर्तन समारंभात, वृंदावनाचा डोल अद्भुत. होऊ लागला पैतेत, लोक तटस्थ देखती. नवमी दशमी रात्रींदिन, डोलतान राहे वृंदावन. दशमीस ब्राह्मण भोजन, सामुग्री तै मिळविली. साहित्य आणले सांगलीहून, कृष्णातीरी पाक करून. पारणे ब्राह्मण भोजन, संपादिले यथा सांग. सांगली क्षेत्रास आमंत्रण, भिलवडीचे ब्राह्मण. अन्यत्र ब्राह्मण तेलंग जाण, प्रसादास आले भौसाल. संतर्पण बहु सुंदर, ढोल उत्साह अद्भुत गजर. हर्ष झाला तो प्रकार, मुखी वर्णिला नवजाय. पुढे आनंदमूर्ती स्वामी, सांगली आणि ब्रह्मनाळ ग्रामी. होये तव प्रतिवर्षी नवमी, उत्सव 10 झाले. शके 1618, धात नाम संवत्सर. कार्तिक मास पुण्य पवित्र, वैकुंठ चतुर्दशी ते दिनी. ते दिनी आनंदमूर्ती, गेले निजधामा प्रती. मागे उत्साह यथा निगुती, वंशपुत्रे चालविले. नवमीस उत्साहाचा पाठ, अष्टमी वृंदावन निकट. कुटुंब परिवारासकट, यावे सर्वत्र वस्तीसी. दशमी सहित त्रिरात्री, वास्तव्य करोनी पवित्री. एकादशीचा आपले घरी, यावे ब्रह्मनाळासी. अद्यापिवरी तोची नेम, चालविती पुरुषोत्तम. चिंतोंद्रधई श्रीराम, आनंदे काळ घालविती. रामजन्म कथेचा मान करी, श्यामभट्ट तयाचा अधिकारी. प्रथम कथा प्रारंभ करी, तोही मान तयाचा. तदनुरूप त्याचे अद्यापपर्यंत
चालविती तद्वंशजात पाटीलायचे वाखाणीत सर्वतोपुरी ब्रह्मनाळी. पुण्यतिथी भाद्रपदीची श्री स्वामी रघुनाथाची स्वामी श्री रंगनाथाची यावे हा नेम प्रतिवर्षी. श्री गणेशाय नमः. श्री आनंदमूर्तये नमः. शालिवाहन शके 1660 क्षय नाम संवत्सर चैत्र शुक्ल नवमी म्हणजेच रामजन्मीचा उत्सवाचा दिवस. वार मंगळवार. पुष्य नक्षत्र. सुकर्मनामा योग. गुरु तुळ राशीमध्ये असा हा योग असताना आनंदमूर्ती सांगलीवरून ब्रह्मनाळ येथे पातले. हा रामनवमीचा दिवस त्यांच्या मनात आले की श्रीनी म्हणजे रघुनाथ स्वामींनी आपल्या गुरुमाऊलीने आपल्याला रामचंद्राची उपासना दिली. परंतु सद्गुरूच्या वचनाप्रमाणे अजूनही रामनवमीचा उत्सव म्हणावा असा काही मनाजोगता होत नाही. आज रामनवमीचा पुण्यदिन आहे. आज येथे रामजन्म करावा, संतर्पण करावे, ब्राह्मण भोजन घालावे, कीर्तन करावे, पारणे करावे अशी त्यांची इच्छा झाली. त्यांनी स्नानसंध्या उरकली, सामुग्री जमवली. पण रामजन्माचे कीर्तन करण्यास कोणी हरिदास नव्हता. मग श्याम भट जोशी त्यांना बोलावून घेतले कीर्तनाला आणि कीर्तन करण्याची आज्ञा दिली. तू आता कीर्तन कर, सद्गुरू तुला कीर्तनाची प्रज्ञा देतील, बुद्धी देतील, तेव्हा तू आता रामजन्माचे कीर्तन करावे. तो अवश्य म्हणून कीर्तनास उभा राहिला. आनंदमूर्तींनी गुरुच्या पादुकावर वाहिलेले शमी प्रसाद म्हणून मिराशीच्या हातावरती ठेवले. म्हणजे तो काय आहे तर तो सांगलीचा मिराशी होता. खरं तो श्यामभट शिष्य होता आणि सांगलीचा मिराशी होता. मग त्याच्या हातावरती ठेवली शमी. त्यांनी ती भक्षण केली आणि मनात श्रीपादांचे म्हणजेच येथे रामाचे स्मरण केले किंवा रघुनाथ स्वामींचे स्मरण केले असावे की देवा तुझे कीर्तन करण्याची मला बुद्धी दे असा आशीर्वाद मागून कीर्तनाला सुरुवात केली. रामजन्माचे आख्यान सुरू केले आणि त्यावेळी त्या जड पाषाण वृंदावनाचा अद्भुत असा डोल झाला. लोक तटस्थ होऊन पाहत राहिले. नवमी आणि दशमीला रात्रंदिवस वृंदावन डोलू लागले. दशमीला सामुग्री मिळवून ब्राह्मण भोजन घातले. सांगलीहून साहित्य आणून कृष्णातीरी स्वयंपाक करून त्याचे पारणे केले. सांगली क्षेत्राला आमंत्रण दिले. बिलवडीचे ब्राह्मण आणि इतर काही तेलंगी ब्राह्मण असे अनेक जण प्रसादासाठी आले होते. तो डोलाचा प्रकार पाहून सर्वजण अगदी हर्षभरीत झाले. तो आनंद काही शब्दामध्ये सांगता येत नाही. पुढे आनंदमूर्ती स्वामींनी सांगली आणि ब्रह्मनाळ गावी दरवर्षी रामनवमीचा महोत्सव सुरू केला. असे एकूण 10 उत्सव झाले. कार्तिक या पुण्य महिन्यामध्ये पुण्यमासात जो आत्ता कार्तिक मास चालू आहे आणि आज तारीख आहे 20 आणि 26 तारखेला आनंदमूर्तींची ही पुण्यतिथीची तिथी आहे. त्या योगासाठीच मी हे पारायण पूर्ण करत आहे आणि अपलोड देखील करत आहे. तर मग 10 असे उत्सव झाल्यानंतर कार्तिक या पुण्यमासात वैकुंठ चतुर्दशी दिवशी धाता नाम संवत्सर शके 1678 अशा वेळी आनंदमूर्तींनी निजधामाला गेले. पुढे त्यांच्या वंशजांनी उत्सवाचा परिपाठ चालवला. अष्टमी दिवशी वृंदावनाच्या निकट वास्तव्य, नवमीचा उत्साह, दशमी असे 3 रात्री घाटावरती वास्तव्य करून एकादशीला आपापल्या घरी जावे. अद्यापि तोच नियम सर्वजण पाळतात. मनात श्रीरामाचे स्मरण करीत आनंदाने काळ एकत्र घालवतात. रामजन्मकथेचा मानकरी श्यामभट हा प्रारंभकरी आहे. सुरुवात त्यांनी केली. अद्याप तोच मान त्यांच्या वंशजांचा आहे आणि त्यांनाच पाटील असे संबोधनाने मान दिला जातो. त्यांचे नाव ब्रह्मनाळमध्ये सर्वमुखी झाले होते. आता त्यांचे वंशज देखील तो नियम पाळतात. आता एक आपण दुसरी अजून कथा काय घडली आहे ती पाहूया. पुण्यतिथी भाद्रपदीची स्वामी श्री रघुनाथाची स्वारी श्री रंगनाथाची यावे हा नेम प्रतिवर्षी. एके वर्षी विस्मरण पडले श्री रंगनाथा कारण माध्यानी करावया स्नान न्हाणी माझी पै गेले. संकल्प करते वेळे शुद्ध द्वितीये ते उच्चारिले एकाएकी स्मरण झाले पुण्यतिथी आज की ते. तैसेच उठले झडकरी जिन भिडविले हयावरी 3 प्रहरा माझारी 26 कोस पोचले.
इकडे स्वामी आनंदराज पंगती ब्राह्मण समाज बैसवून तृप्त केले द्विज सांगो पांग यथा रुची वाढपे मंडळी सहित स्नान करीत कृष्णेत मार्ग प्रतीक्षा करीत बैसले श्री रंगनाथांची येता कधी न राहे आज झाले कैसे काय वेगे पावे रंगमाये धावा थोर पैकेला आज्ञा सर्वा लागुनी दिदली आनंद मूर्तीनी आंबीन बैसू भोजनी आल्या वाचोनी श्रीरंग रात्र प्रहर एक उलटला घोडा स्वामीचा हिसला ते ऐकोनी आनंद झाला स्वामी आनंद मूर्ती ते जवळ गेले धावोनी नमस्कारले लोटांगणी बैसोनी उत्तम आसनी सत्कारिले आतिमाने स्वागत पुसले निगडीहून केव्हा केले प्रयाण येरी कथिले वर्तमान मध्यानी स्नान समयी 3 प्रहरात 26 कोस पंतक्रमोन सांगलेस येता असता वाटेस असता गेला दिनमणी करोनिया संध्या स्नान पंगती सारले भोजन गोडा आला श्रमोन यास्तव तंगन सोडला दाना पाणी देऊन मग उतारिले सामान तंगवार सुटताची जाण घोडा पडला भूमीवरी रंगनाथास कळो आले नाना औषध उपाव केले परंतु गुण नाहीच पडले प्राण गेला घोडियाचा कीर्तन श्रवणा लागी पायी सर्व बैसले एके ठाई त्या काळी घोड्याचे काही वर्तमान कोणी न बोलले कीर्तन झाले समाप्त कळला सर्वासी वृत्तांत रंगनाथजीचा अकस्मात घोडा मृत्यू पावला ऐसे ऐकता श्री जयराम आनंद मूर्ती निज सुखधाम रंगनाथ स्वामी मनोभिराम घोड्यापासी पातले पाहतो तव घोडा मृत खरा झाला खरा पडले प्रेत स्वामी बोलले जयराम रघुनाथ ऐसे विपरीत का केले तातडी पुण्यतिथीसनी यावे त्याची या घोड्याने मरावे आपेश हे केवी सोसावे श्री रघुनाथा दयाळा मग सर्व त्रास दिदला धीर घोडा नाही मरणार ऐसे बोलून शवावर हस्त फिरविला आनंद मूर्ती चौकावरी पाय देता घोडा उठला उठवंता फुतकारुणी अंगावरता भोवरा केला घोडियाने सर्वांनी आश्चर्य पाहिले म्हणती हे नवल वर्तले मृत प्रेत उठविले धन्य गुरु भक्त या जगी ऐसा गुरुभक्ताचा महिमा वर्णता जाहली सीमा पुढे परिसावे गुणधामा चरितामृत ग्रंथाते दरवर्षी रघुनाथ स्वामींची पुण्यतिथी भाद्रपद महिन्यात येते आणि दरवर्षी रंगनाथ स्वामी त्यांच्या पुण्यतिथीला उत्सवाला येत असत. एके वर्षी त्यांना या गोष्टीचे विस्मरण झाले. माध्यानीला ते स्नान करण्यासाठी न्हाणीघरात गेले असता आंघोळ करताना तेव्हा वार काळ वेळ तिथीचा उच्चार करायचा असतो. तर आजचा वार तिथी याचा उच्चार करून अर्ध्य दिले जाते. ते अर्ध्य द्या संकल्प सोडला तेव्हा भाद्रपद शुद्ध द्वितीया असे उच्चारण केल्याबरोबर त्यांना रघुनाथ स्वामींच्या पुण्यतिथीचे स्मरण झाले. ते तसेच बाहेर आले, घोडीवर झिन घातले आणि 3 प्रहरामध्ये 26 कोस अंतर कापले. इकडे आनंदमूर्ती यांनी महोत्सव केला. लोकांच्या पंगती उठविल्या, सर्वांना रुचकर अन्नाने तृप्त केले. मग वाढपी मंडळी सहित सर्वांनी कृष्णेत जाऊन स्नान केले आणि रंगनाथांची वाट पाहू लागले. आजपर्यंत त्यांनी हा नियम कधी चुकवलेला नाही, तर आज काय झाले असा विचार आनंदमूर्तींना देखील पडला. धाव धाव गे रंगमाये असा त्यांचा धावा केला आणि बाकीच्या सगळ्यांना आज्ञा दिली की बाबा तुम्ही भोजन करून घ्या, पण रंगणात आल्या वाचून मी काही भोजनाला बसणार नाही असे स्पष्ट सांगितले. मग रात्रीच्या पहिल्या प्रहरी रंगनाथ स्वामींचा घोडा खिंकाळला, हिसला. तो आवाज ऐकून आनंदमूर्तींना खूप आनंद झाला. जवळ येऊन धावून गेले. एकमेकाचे क्षेम आलिंगन झाल्यावर तुम्ही निगडीवरून कधी निघालात म्हणून आनंदमूर्तींनी विचारले. त्यावर रंगनाथांनी घडलेले वर्तमान सांगितले की मी विसरूनच गेलो होतो. मग मला माध्यानीला जेव्हा मी आंघोळ करण्यासाठी गेलो आणि मला आठवण झाली स्नानगृहामध्ये, आणि मग मी 3 प्रहरात 26 कोस अंतर कापले आणि मग संध्या स्नान करून दोघांनी भोजन केले. घोडा दमलेला होता म्हणून त्याचे खोगीर काढले नव्हते. त्याला दानापाणी करून मग त्याचे खोगीर उतरवले. खोगीर खाली उतरवल्याबरोबर घोडा धडकन जमिनीवरती पडला. त्याला अनेकविध उपचार केले, औषध दिले, पण काही उपयोग झाला नाही.
त्या घोड्याला अनेकविध उपचार औषध केले, पण काही उपयोग झाला नाही आणि घोड्याचा प्राण गेला. आता ते 26 कोस म्हणजे आत्ताच्या काळातले 104 किलोमीटर, कारण साधारणतः 1 कोस म्हणजे 4 किलोमीटर असा त्याचा हे अर्थ आहे. म्हणजे तसं ते गणित आहे, मेजरमेंट आहे. आता त्यावेळी कीर्तन श्रवण करण्यासाठी सगळे एका जागी जमले होते. त्यावेळी ही गोष्ट कोणी काही म्हटलं नाही, पण कीर्तन समाप्त झाल्यावर सगळ्यांना समजले की रंगनाथजींचा घोडा मरण पावला. मग हे जयराम स्वामी, आनंद मूर्ती आणि रंगनाथ स्वामी घोड्यापाशी आले. पाहतात तो खरोखर घोडा मृत पडला होता, प्रेतच झालं होतं त्याचं. त्यावर जयराम स्वामी म्हणाले की हे रघुनाथा, म्हणजे रघुनाथ स्वामींना, असे विपरीत का केले? रंगनाथाने तातडीने तुमच्या पुण्यतिथीला यावे आणि त्याच्या घोड्याने मरावे, हे काही बरोबर नाही. हे अपयश त्याच्या माथी त्याला सोसावे लागेल. रघुनाथा दयाळा, तो असे का बरे केले? मग आनंदमूर्तीने सर्वांना धीर दिला आणि म्हणाले की घोडा मरणार नाही, तुम्ही काही चिंता करू नका. असे म्हणून त्या घोड्याच्या शवावरती, प्रेतावरती हात फिरवला आणि चौकावर पाय दिला. त्याबरोबर घोडा फुटकार करून उठला. स्वतःभोवती एक गिरकी घेऊन तो घोडा उभा राहिला. हे आश्चर्य सर्वांनी बघितले की काय नवल झाले बाबा. आणि आनंदमूर्तींनी घोड्याचे प्रेत उभे केले, आपल्या हस्तस्पर्शाने त्याला उठविले, जिवंत केले. असा गुरुभक्ताचा महिमा असतो, त्याच्या वर्णनाला कोणतीही सीमा नाही. आता यानंतर आपण अजून एक कथा आहे चमत्काराची, ती पाहूया. ऐसा गुरुभक्तांचा महिमा, वर्णित जाहली सीमा. पुढे परिसावा गुणधामा, आनंद चरितामृत ग्रंथाते. केशव स्वामी भागानगरी, आस्था ब्राह्मणी म्हातारी. दुर्बळ साध्वी परोपकारी, साधू सेवनी एकनिष्ठ. तिचे चित्तातील भाव केशव स्वामी सपुसावे. भोजना निमंत्रण द्यावे, उत्कंठा बहु लागली. परंतु त्यांचे सोबतीस शिष्य समुदाय बहु असे. इतके मजला अनुकूल नसे, काय कैसे करावे. एकाएकी स्वामी येती घरी, तरी होईल बरवी परी. ऐसे चिंतोन म्हातारी गेली स्वामी जवळीके. विनविले जोडोनी पाणी, दयाळा आपण एकटेनी. माझे घरास येऊनी, आश्रम पवित्र करावा. अकिंचन मी वृद्धा दुबळी, आपणा सवे भोवत मंडळी. प्रतिकूल सामुग्री तये वेळी, दयावंत स्वामिया. तुम्ही आणि मी एकाएकी, सामुग्री जमवून यानिकी. तिचा समावेश स्वयंपाकी, होया ऐसे दिसेना. विनंती स्वामी परिसोन, मजला वदावे एक वचन. बरे अवश्य म्हणून वचन दिले वृद्धेसी. पाकसिद्धी करून आणले स्वामीस बोलावून. बैसावया दिदले आसन, एक पाट तिचे घरी. तोची दिदला बैसावयासी, पात्र वाढले भोजनासी. स्वामींनी रंगनाथासी, मनी आठविले ते धवा. निगडी माझी पोचली खुण, श्रीरंगनाथा कारण. केशव स्वामी ये माझे स्मरण, केले भागानगरासी. तत्काळ जावया उद्युक्त झाले, मंडळी सर्वासी आज्ञापिले. सर्वत्र भोजन करा वाहिले, माझा मार्ग न पाहणे. तत्काळ तेथे झाले गुप्त, उबटले भागाडगरात. वृद्धाबाईचे दरवाजात येऊन उभे ठाकले. हाक मारुनी स्वामी ते, म्हणाले मी आलो रंगनाथ. एरी उघडेची द्वारा ते, घेतले आत रंगनाथा. आपण बैसला पाट होता, तोच दिदला रंगनाथा. दुजा पाट श्री खालता, जैसा होता तैसाचा आहे. यावर जयराम स्वामीचे केशव स्वामी स्मरण करताच एकांत चित्त जयाचे खुण पोचली अंतरी. श्रीकृष्ण स्वामींचे वृंदावनी, बैसले होते नैवेद्य दाखवणी. इतक्यात समजले अंतःकरणी, केशव स्वामी स्मरती ते. सर्व त्रास केली आज्ञा, स्वस्त करावे भोजन प्राज्ञा. आमचा मार्ग तो सुज्ञा, सहसा कोणी पाहुणे. ऐसे बोलून ते घडी, पावन तीर्थी टाकले उडी. भागानगरासी तातडी, येऊन या पोचले. बाईची या द्वारदेशी, येऊन पोचले जयराम ऋषी. हाक मारता उभयतासी, आत घेतले स्वामी ते. बैसावयासी आसन, स्वामींनी पाठ दिदला जाण. तिसरा पाठ स्वामी लागून, आहे तैसा आहेच. आनंदमूर्तींचे स्मरण केले, तयासी अंतरी जाणविले. वृंदावनी होते बैसले, पूजा करीत
गुरुरायाची. पूजा समाप्ती होता चितेची घडी, टाकली कृष्णेत उडी. भागानगरासी तातडी, येऊन पोचले द्वारात. हाक मारताच वेग, केशवस्वामी पावले अंगे. द्वार उघडून तयास संगे, घेऊन आले ग्रहात. आपला बैसावयाचा पाट, त्यास देऊन केले निकट. बैसविला तो चौथा पाट, केशवस्वामीच आहेच. ऐसे दाऊन कौतुक, वृद्धेचा आज्ञा केली देक. संकोच न धरून काही एक, वाडी आता पात्र वेगे. ऐसे साधू चौघे जण, ऋग युज साम थर्वर्ण. विचारी पुरुषार्थाचे जाण, मूर्तिमंत घरा आले. स्वल्प वर्ण स्वल्प शाखा, चौपात्र वाढणेचा आवांका. अन्न स्वयंपाक सर्व देखा, बाईस सोडून गेला हो. एकाचे साहित्य केले, चौघे येथे प्राप्त झाले. संकोचे मुख कोमाईले, काय वाढू म्हणून. खूण जाणोनी केशव मुनी, बोलले वृद्धे लागोनी. काही संशय न धरी मनी, पात्रे वाढी निर्भय. इतक्या स्वयंपाका माझी जाण, पूर्ती सर्वाची होऊन. यथेष्ट पुढे राहिला अन्न, उणे न पडे सर्वता. चित्ता वाटला विश्वास, पात्रे वाढली चौघास. तरी अन्न भांडे जैसे, भरले तैसे होतेची. उल्हासोनी म्हातारी, वाढू लागली उदार करी. अन्न पात्रा माझारी, भरले आहे तैसेची. मग पावले अतिविस्मय, म्हणे स्वामी गुरुमाय. अद्भुत दाविले आश्चर्य, अगम्य चरित्र आपुले. ऐसे आपले महिमान, नेणवे मी मज दीन. कृपाळू तुम्ही सज्जन, सनाथ मज करावे. मग त्या बाईस भोजन करवून, करून तिचे समाधान. निरोप घेऊन मग तेथून, संत मंडळी निघाली. परस्पर बोलवणी गोष्टी, प्रेमालिंगन देऊनी भेटी. तिघे साधू उठाउठी, जाते झाले स्वस्थळा. ऐसे साधूंचे वर्णन, करता मन उन्मन. बाष्पकंठे दाटून, प्रेमाश्रू नैनी ढाळती. येरदुष्ट जे अभक्त, तयान वाटे कदा सत्य. अभक्त मोह फणीग्रस्त, नराधम शुद्ध ज्या म्हणती. ये विषयी श्री भागवती, वदले व्यास भारती. द्वितीय प्रसंगाचे अंती, श्लोकार्थ मना आणावा. सद्बुद्धी अयुक्त नराप्रती, स्वप्ना माझी न होय प्राप्ती. अथवा सद्भाव न ज्याचे चित्ती, तैशा नरा नातुडे. भाव नाही तेथे शांती, उत्पन्न होय कल्पांती. ऐशिया सुखाची जाती, कैसी मिळेल सांगपा. गोपाळ सुताची विनवणी, परिसावी संत सज्जनी. तुमचे जे का पायवणी, ते जान्हवी तोयते मज. वायफळे आणि डोंगर सोनी, तिसंगी ऐसे गावतीनी. तेथील विराशी कुलकर्णी, आश्वालायन सूत्र दयाचे. गोपाळ नामक माझा पिता, सोनूबाई माझी माता. विठ्ठल ऐसे उभयता, नाव ठेविती या देहा. परंतु शब्द हा गौण, अमंगळा मंगळाभिधान. जैसे अभद्रा भद्र नामकरण, तैसे हेही गमतसे. नामा ऐसी करणी, कैसी होईल मज पासोनी. कृपावलोके सज्जनी, निरक्षावे मज दीना. अगा पवित्रा सुहाडा, तुमचे द्वारीचा झाडपुडा. मम दुष्कृताचा करुणी रगडा, सेवेसी लावा आपुल्या. इति श्री आनंद चरितामृत बापानंद विरचित. सदा परिसोत साधू संत, एकादशाध्याय गोडहा. श्री रघुनाथार्पणमस्तु. आता पुढील एक रसाळ कथा ऐकूया. भागानगरी म्हणजे भाग्यनगरी, म्हणजेच आत्ताचे हैदराबाद. तर आपण काय करतो, हैदराबादला जातो, रामोजी पाहतो, कुतुब मिनार पाहतो. पण भाग्यलक्ष्मीचे मंदिर आपल्याला माहीत नाही, कारण आपल्याला ते माहितीच नाही म्हणून आपण पाहत नाही. तर त्याच भाग्यनगरीत केशवस्वामी राहत होते. आता हे भाग्यलक्ष्मीचं मंदिर कुठं आहे, तर जिथे तो कुतुब मिनार उभा आहे त्याच्या खालचं एक छोटंसं मंदिर आहे आणि मूळ त्याचं नाव आहे भागानगर किंवा भाग्यनगर. त्यांचे नाव केशवस्वामी भागानगरकर. आता हे असे एक परोपकारी साध्वी तिथं होती त्या हैदराबादमध्ये किंवा भागानगरमध्ये. ब्राह्मण म्हातारी होती. तिला नेहमी असं वाटायचं की केशवस्वामींना आपण जेवणासाठी बोलवावं, इच्छा होती. पण त्यांच्याबरोबर ती शिष्यांचा भरपूर मेळा होता, त्यामुळे एवढ्या लोकांना काही जेवू घालण्याची शक्ती परिस्थिती त्या बिचाऱ्या म्हातारीची नव्हती. एकटे स्वामी माझ्या घरी जेवायला येतील तर बरे होईल असे तिला नेहमी वाटत होते. मग तिने एकदा स्वामींजवळ त्यांना एकटे गाठून
हात जोडून विनंती केली की आपण एकटे माझ्या घरी जेवायला यावे आणि माझे घर पवित्र करावे. आपणाबरोबर बहुत शिष्य आहेत, पण सर्वांना जेवू घालण्याची माझी काही एवढी परिस्थिती नाही. त्यावर मी तुम्हाला असं हे करते, विनंती करते की एकटे तुम्ही आणि एकटी मी असंच असेल तर ते जेवण पुरल. मग स्वामींनी शब्द दिला, तिला वचन दिला की तुझ्या घरी मी जेवायला येतो. मग एके दिवशी स्वयंपाक करून तिने केशव स्वामींना बोलावून आणले. त्यांना बसायला पाट दिला. एकुलता एक पाट घरामध्ये तो त्यांना बसायला दिला. समोर भोजनाचे पात्र वाढले. त्याचवेळी केशव स्वामींना रंगनाथ स्वामींची आठवण झाली. तिकडे निगडीमध्ये खूण पोचली. म्हणजे जे एक हे म्हणतात ना अंतर टेलिपथी, ये हृदयी ते हृदयी, त्या काळात देखील माणसांना बरोबर तिथे कळायचं. आणि हे तर साधू संत पुण्यवान आत्मे यांच्याकडचं त्या नक्कीच क्रिया असणार सगळ्या. तसं त्यांना लगेच कळलं की भागानगरीमध्ये केशव स्वामींनी माझी आठवण काढलेली आहे. ते तत्काळ निघाले. आश्रमातल्या मंडळींना सांगितलं की भोजनासाठी माझी काही वाट बघू नका, मी चाललो. तिथं जे गुप्त झाले तर ते डायरेक्ट या म्हातारीच्या झोपडीच्या दरवाजामध्येच भागानगरीमध्येच निघाले आणि दरवाजात येऊन आवाज दिला की मी आलोय रंगनाथ, मी आलोय केशव स्वामींना. मग त्याने दरवाजा उघडून आत घेतलं. आपल्याकडचा पाट दिला बसायला, पण स्वतःखाली घेतलेला पाट मात्र तसाच होता. मग त्यानंतर त्यांनी जयराम स्वामींचे स्मरण केले. आता जयराम स्वामी कुठे? वडगावी असतात. ते होते कृष्णनगरीत म्हणजे वृंदावनात. नैवेद्य दाखवला आणि तेवढ्यात मनात खून पटली की माझी केशव स्वामींनी आठवण काढली आहे. सगळ्यांना सांगितलं की आपलं भोजन करून घ्या, माझी काही वाट पाहू नका. आणि असे सांगून ते निघाले. पावनतीर्थी आले. यमुनेत उडी मारली आणि ताबडतोब भागानगरला पोचले. त्या बाईच्या दारामध्ये आले. त्या दोघांच्या म्हणजे रंगनाथ स्वामी आणि केशव स्वामींच्या नावाने हाक मारत त्यांनाही दार उघडले, आत घेतले. आपला खालचा पाट बसायला दिला. तरीही केशव स्वामींच्या खाली एक पाट जसा होता तसा आहेच. मग आनंदमूर्तींचे स्मरण केले. त्यांना अंतरी खूण कळली. ते वृंदावनी पूजा करत बसले होते. आता येथे वृंदावन म्हणजे रघुनाथ स्वामींची समाधी. त्यांनी पूजा समाप्त केली, कृष्णेत उडी घातली आणि थेट भागानगरला त्या वृद्धेच्या दरवाजात मिळाले. आवाज दिल्यावर त्यांना देखील आत घेतले. केशव स्वामींनी आपल्या खालचा पाट आनंदमूर्तींना दिला, तरी त्यांचा बसायचा पाट तसाच आहे. म्हणजे बघा, त्या काळात कुठलीही संपर्क यंत्रणा नसताना टेलिपथीने एकमेकाशी संपर्क साधता येत होता. अंतरीची खूण कळत होती आणि क्षणात इकडून तिकडे पोचण्याची कला देखील या संत सज्जनांना अवगत होती. मग स्वामींनी त्या वृद्धेला असा चमत्कार दाखवून तिला सांगितले की निसंकोचपणे तू भोजनाची पात्रता वाढायला घे. जसे काही चारी पुरुषार्थ तिच्या घरात आले होते की अवतरले होते, किंवा जसे काही ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद चारी वेद तिच्याकडे आले होते. असं उपमा त्याच्यामध्ये लेखकाने छान उपमा दिलेली आहे. सांगितले की आता तू जेवण वाढायला घे. आता बाईनं कसं जसं जेमतेम एकाच माणसाचं अन्न शिजवलेलं, आता एकालाच कसं पुरायचं, इथं तर 4 जण आलेत, काय करायचं? बाईला चिंता पडली. तिचा चेहरा उतरला. त्यावरती मग ते म्हणाले कोणतीही चिंता करू नको. कोण म्हणाले? केशवस्वामी म्हणाले काहीही चिंता न करता सर्वांना भोजन वाढा. इतक्यामध्ये सर्वांचे जेवण होईल आणि अजून अन्न तुम्हाला उरेल. असे केशवस्वामींनी सांगितल्यावर बाईला थोडा धीर आला. मग तिने सुरुवातीला 4ही पात्रात थोडे थोडे अन्न वाढले, पण भांडी आपली भरलेली तशीच. मग बाईला हुरूप आला. मग तिने सर्वांना अगदी भरपूर भरभरून जेवण वाढलं. चौघांचे व्यवस्थित जेवण झाले तरी पात्रे भरलेली तशीच होती. मग बाईला मोठा विस्मय वाटला की स्वामी खरोखरी आपली गुरुमाय उच्च कोटीला पोचलेली आहे. मग तिने त्यांचे पाय धरले की गुरुराया, आपला संतांनी मला आपण सनात करावे. आपण एवढे म्हणजे मोठे पुण्यवान आत्मे आहात. मग त्या बाईला त्यांनी भोजन करायला लावलं. चौघांनी बाईला वाढलं. बघा बाईचं पुण्य किती. तिचं समाधान केलं आणि तिला एक प्रकारे काय म्हणतात ते म्हणजे गुरुमंत्र दिला किंवा तिच्यावरती एक वरदहस्त ठेवला. आणि मग ही संत मंडळी निघाली. एकमेकाविषयीच्या गोष्टी करून, एकमेकांना प्रेमालिंगन देऊन, चौकशी करून साधू आपापल्या जागी निघाले. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते. मग आता हे गोपाळात्मज म्हणजे गोपाळसूत असे म्हणतात की जे दुष्ट अभक्त आहेत, ज्यांना मोहरूपी सर्पाने दंश केलेला आहे,
त्यांचा या गोष्टीवरती विश्वास बसणार नाही. जेथे भाव नाही तेथे देव नाही, तेथे कधीही शांतता मिळत नाही. तेव्हा भाव ठेवलात तरच तुम्हाला मनाला ह्या गोष्टीचं पटेल आणि तुम्हाला शांतता मिळेल. मग त्याने आता स्वतःच माहिती दिलेली आहे की वायफळे, डोंगर सोनी आणि तिसंगी या तिन्ही गावचे आम्ही कुलकर्णी असून आश्वालायन हे आमचं गोत्र आहे. वडिलांचे नाव गोपाळ आणि आईचे नाव सोनूबाई आहे. त्या दोघांनी माझे नाव विठ्ठल असे ठेवले. म्हणजे या गोपाळत म्हणजे म्हणतात त्यांचं नाव खरं विठ्ठल आहे. आणि खोटा आणि गौण शब्द माझ्या तोंडून येणार नाही. आता माझ्या वाडवडिलांनी माझं मोठ्या प्रेमानं नाव विठ्ठल ठेवलं. काय माहीत मी कसा आहे. म्हणजे हे सगळे जे अध्याय लिहिणारे आहेत ना, स्वतःकडे खूप कमीपणा घेतात की मी मूढ बंध मूर्ती, परंतु काय मला काही येत नाही. पण देवानेच माझ्या हातनं ही गोष्ट करून घेतली असं सांगितलेलं आहे. माझा दुष्कृत्याचा खडा करून आपल्या सेवेत मला आपण रुजू करून घ्यावे अशी विनंती श्रोत्यांना करून इथे हा अध्याय 12वा समाप्त झाला. अध्याय 11वा समाप्त झालेला आहे. श्री आनंदमूर्ती रघुनाथ स्वामी महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. अक्कलकोट स्वामी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज योगायोगाने शंकर महाराजांची पण पुण्यतिथी आहे. त्यांचे पण स्मरण करूया, कारण सगळे साधू संत आपल्याला एकसारखे आहेत. श्री शंकर महाराज की जय. सब संतन की जय.